तर सेकंड डेच्या संध्याकाळी जेव्हा मी डिनर करून आलो म्हटलं चला एक रोडवर आपला एक राऊंड मारून येऊयात. आणि राऊंड मारायला गेल्यानंतर मला समोर क्रोकोडाईल दिसली एका स्टॉलवर. इज दिस रिअल? ओके. तर मी शॉक झाले कारण त्या रिअल क्रोकोडाईल होत्या. लोक तिकडचे काय काय खातात हे माहीत होतं, पण असे रोडवर स्टॉल असतात हे माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि मी शॉक झाले. त्यामुळं एक जस्ट तुमच्या नॉलेजमध्ये भर म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ केला आहे, बाकी काही रिझन नाही आहे. आणि त्याचं मीठ पण म्हणजे बघा हे साईज वाईज तिथं प्राईस होत्या 200, 300, 400. स्पायसेस नो पोर्क सॉस, स्पायसी सॉसेज, पोर्क ग्लास, स्पायसी पोर्क, चिकन, बीफ अँड पोर्क. ओके. तर थायलंड आल्यानंतर तुम्ही जर रोडवर बाहेर फिरायला निघाला तर अशा गोष्टी तुम्हाला दिसणार. इथे पण बघा मार्केट होतं आणि आपलं तुळशीबागेसारखं हे मार्केट होतं. म्हटलं चला इथे पण एक आपला राऊंड मारून येऊयात. 390 बात. ओके. आपण वॉश बेसिनसाठी वगैरे. ओके, म्हणजे हँड सोप्स आहेत हे वेगवेगळ्या याच्यामध्ये. अँड 7 फॉर 200 बाथ्स अँड 3 फॉर 100 बाथ्स. ओके. तर सगळ्याच शेपमध्ये इथं हँडसोप होते बघा. तुम्ही बेसिनच्या बाहेर असे ठेवू शकता फ्लावर्स, फ्रूट्स किंवा कुठल्या वस्तू, प्राणी सगळ्याच शेपमध्ये होते. 400 ओके. 180 if you 150. Okay, and 120. This is magnet. Thank you. तर बघा विलचेन होते हे शेल्समध्ये. खूप छान विलचेन होते आणि वेगवेगळे प्रकार होते. मॅग्नेट खूप छान छान होते इथे. कोणता घेऊ पण मला कळत नाही. तर हे काही पंखे होते, त्याच्यामध्ये पण खूप कलर आणि सायझेस होत्या. खपून खाय. ओके ओके खाय खपून खाय. तर जेवणानंतरचा माझा जो 1 तासाचा फेरफटका होता त्यात मी काय काय पाहिलं हे मी माझ्या प्रेक्षकांना दाखवायचा प्रयत्न केला, जस्ट फॉर नॉलेज. आणि बाकी ट्रोलर्स प्लीज स्टे अवे. मी जे काही पाहिलं ते मी माझ्या प्रेक्षकांना दाखवायचा प्रयत्न केला की इथे असं पण रोडवर काही असतं. हे माझ्यासाठी पण खूप नवीन होतं म्हणून मी हे थोडंसं टिपलं कॅमेऱ्यामध्ये, बाकी काही नाही. तर चला, थँक्यू.